हॅलो, वेलकम, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता उमाटे बोलते आणि माझ्या चॅनलचं नाव आहे अनिता उमाटे 5757. जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बरेच मी लॉंग व्हिडिओ टाकते. कसं आहे, व्हिडिओ व्हायरल होऊ दे नाही होऊ दे, पण कसं आहे, आता मला सवय लागली व्हिडिओ टाकायची. त्याच्यामुळं माझं चॅनल मी चालू ठेवणार आहे नेहमी आणि रोज व्हिडिओ टाकणार आहे. तर त्यातले काही व्हिडिओ ना खरंच खूप प्रेरणादायी असतात. माझे व्हिडिओ असतात ना, पण ते कसं असतं तर त्याचे नोटिफिकेशन सर्वांपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत. जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओ हा शेअर करू शकता. तुम्ही व्हिडिओ, मी इथं बसले, म्हणजे छोटंसं गार्डन आहे आमचं, इथं बसले कारण खाली मुलं खेळतात ना, आवाज खूप यायला लागला आहे. घरात रूममध्ये बसू वाटेना, म्हणलं इथं बसावा, व्हिडिओ काढावा म्हणलं आज. चला मग तुम्हाला आज एक सांगते. मुली जेव्हा लग्न होऊन जातात ना, मुलगी जेव्हा लग्न होऊन जाती, तिला मुलं होतात, पण काही ठिकाणी एकाच शहरामध्ये असतात आई आणि मुलगी. खूप ठिकाणी असं घडलेलं आहे. आई आणि मुलगी एकाच शहरामध्ये असतात आणि मग काय होतं, मुलगी काय म्हणते, आई तू माझ्या मुलाला सांभाळ आणि मला जॉबला जायचं आहे म्हणते. मग ती म्हणते ठीक आहे, आता मुलीला जॉब लागला आहे म्हणताना मग काय म्हणणार, सांभाळते म्हणणारच. मग सांभाळता महिना होतो, 2 महिने होते, 6 महिने, वर्ष होतात. मग हळूहळू जावाई पण तिथंच येतो, तिथंच राहतात. ते एकाच घरामध्ये जावाई, मुलगा, आई, वडील, भाऊ असं राहत असत. काही ठिकाणी भावाचं लग्न झालेलं असते, काही ठिकाणी झालेलं नसते. पण कितपत योग्य आहे हे, की जेव्हा आपल्या मुलीचं लग्न करून देतो आपण, तेव्हा ती सासरी असायला पाहिजे आणि ती सासरच्या लोकांची जिम्मेदारी की त्यांच्या मुलाला सांभाळायचं आणि मग ती जॉबला जायचं. तुम्ही लग्न झाल्यानंतरसुद्धा जे आईवडिलांना सांगता की माझ्या बाळाला तू बघ आणि मी जॉबला जाते, हे चुकीचं आहे. मग असं एका ठिकाणी घडलं की जॉबला जाता जाता त्या मुलीचा नवरा हळूहळू ते, आई थोडीशी तिची ॲक्टिव्ह होती. मग त्या मुलीचा नवरा म्हणजे जावाई हळूहळू त्या सासू काय करणार, खूप चांगलं जेवण बनवणार, खायला प्यायला घालणार, मुलाला सांभाळणार. मुलगी काहीच काम करत नसणार, सकाळी उठणार, डबा घेऊन जाणार, संध्याकाळी 8:30ला 9ला येणार, जेवण करणार आणि झोपणार. तर तिचा मुलगा असतो, त्या मुलाला थोडं खटकायला लागलेलं असतं. हे काय लावले, लग्न झाले तिचं, कशाला तू सांभाळतीस, कळत नाही का तुला. आणि तिची पण प्रकृती जरा साथ देत नव्हती. बाळाचं बघा, घरातलं काम बाळा, फरशी पुसायचं, झाडू काढायचं, धुणं भांडी, तिला खूप हळूहळू तुझी प्रकृती बिघडायल्यावर जावाई काळजी घ्यायला लागला. जावाई इतकी काळजी घ्यायला लागला सासूची, ते मुलीला खटकायला लागलं परत. मग मुलीच्या तानी जावाईमध्ये भांडणं लागल्यानंतर मग आई म्हणली कशाला भांडताय म्हणल्यावर मुलगी काय म्हणती, हे सगळं जिम्मेदार तूच आहे, तुझ्यामुळंच भांडणं झालेली आहेत. एवढं होऊनसुद्धा आई असती तर ठीक आहे, लक्ष देत नाही, तिथल्या तिथं सोडून देते. परत आणखीन तेच चालू करते. मग हळूहळू काय होतं, जावाई सासूच्या प्रेमात पडतो. हो, पडतो. कारण सासू ॲक्टिव्ह असती, सगळं बघत असती, बाळाला वगैरे सांभाळत असते, जावाईची काळजी घेत असती. मग हळूहळू हे प्रकरण वाढत जातं. मुलीच्या लक्षात येतं की आपला नवरा आणि माझी आई बिघडलेली आहेत आता. मग ती काय करते, घर सोडून निघून जाते. मुलगी चिठ्ठी लिहिती, घर सोडून निघून जाते. मग घरामधले म्हणतात कुठे गेली. मग चिठ्ठी सापडती, असं मी माझ्या आईमुळं मी घर सोडत आहे आणि माझा नवराचं माझ्या आईचं असं प्रेम प्रकरण, अफेअर आहे म्हणते ती. मग तिचा मुलगा, नवरा म्हणजे आईचा म्हणजे बाप आणि भाऊ खूप चिडते तिच्यावर. तू काय करते, हे नाही म्हणले, असं काही नाही आहे म्हणली, ताई काळजी घेतो एकमेकांची, म्हणजे का असं कुठं असतं का म्हणली. मुलगीने लिहिलेलं असते, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, असं काहीतरी लिहिते ती. मुलीचं खरं वाटतं ना, ती निघून जाते म्हणजे खरं वाटणारच आता ते. मग हळूहळू खूप वाद होतात. मुलगी निघून जाते, जावाई पण त्यांच्या आईवडिलांकडे निघत होतं. हे बाळ ह्या आईजवळच राहतं, हे बाळ
आई सांभाळत असते. मग घरची खूप तिला रागाराग करतात. ती म्हणते नाही असं काही नाही, मी बाळासाठी करते, माझ्या लेकरासाठी करते, माझ्या मुलीला कामाला जाण्यासाठी म्हणजे वेळ वेळ मिळत नाही, काम पडते तिला. मुलीवर तर सगळ्यांचा जीव असतोच ना, आता मुलगी शेवटी आपली ती. पण खूप प्रकरण बिघडते, मुलगी काही येतच नाही. 2 महिने जातात, महिनाहून 2 महिने जातात तरी मुलगी येत नाही. ती कुठं आहे ते पण सांगत नसती. तिचा फोन चालू असतो पण ह्यांचे फोन ती उचलत नसती. मग हळूहळू असंच झाल्यानंतर मुलगी काय करते, नवऱ्याला म्हणते तुला जर तिथं राहायचंच असं तू राहते. नवरा तर म्हणला मी तर गावाकडं आलो निघून, आता आपलं बाळ तिथंच आहे म्हणली. तिनं म्हणली मी तर तुझ्याशी संसार करू शकत नाही, मी काय जे डोळ्यांनी पाहिलं ते मला काय मान्य नाही म्हणते, मी तुझ्यावर प्रेम केलं होतं म्हणली, मी तर येणार नाही म्हणते. मग मुलगी येतच नाही आहे. तर अशा प्रकारे बघा, आपण जेव्हा मुलीचं लग्न करतो त्यांच्या संसारामध्ये किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये जास्त डोकं लावायचं नाही किंवा डोकावून पाहायचं नाही, असं होतं बघा. कारण आपण जीव लावायला जातो पण तिथं वेगळंच होतं. म्हणून एकदा मुलगी लग्न करून गेल्यावर ये बाई 4 दिवस 2 दिवस राहा, सण आहे, दिवाळी आहे, दसरा आहे, काय काय असतं सणाला वाराला मुलींचं, तर तेवढं पुरतंच तेवढं. अशा मुली जर ठेवून घ्यायचा, परत तिला जॉबला पाठवायचं ना, हे असं होतं बघा परत. म्हणून मला काय वाटतं की प्रत्येक मुलीने आपण सासरी गेल्यानंतर आईच्या घरामध्ये जास्त हस्तक्षेप करू नये. मुलींनी पण आईच्या घरात काय चाललं आहे, भाऊ काय करतो, वैदी काय करते, वडील काय करते, अजिबात नाही. आपल्या सासरी पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे. आजकाल काय चाललं आहे, इतकं फॅड झालेलं आहे की जॉब करायचा, कोणीही उठायचं जॉब करायचा. कोणी नवरा जॉब करतो आहे तेवढ्यामध्ये भागत नाही, कारण हे नाईश करायची असती, कपडे घ्यायचे असते, सारखे सारखे कपडे घ्यायचे असतात, घरामध्ये सामान घ्यायचं असते नवीन नवीन. त्याच्यामुळे ह्यांची अपेक्षा वाढतच जाते. आणि मुलगी असती ती जरी नवरा जॉब करतो आहे, आपलं घर भागतं आहे, आपला संसार सुखाचा चालला आहे असं त्यांना वाटत नाही, ते पण जॉब करायला बघतात. एक फॅड मुलींच्या डोक्यामध्ये एक नवीन फॅड झाले की मी जॉब करणार, माझ्या पायावर उभारणार, मी जॉब करणार. अगोदर काय असं होतंच का? नव्हतं. तरीसुद्धा मुलींचे संसार व्यवस्थित होतच होते. पण अपेक्षा नव्हत्या ना अगोदरच्या बायकांच्या, काही अपेक्षा नव्हत्या, आहे त्यातच समाधान मानायचे. झालं. मग ती मुलगी तर अजून काय आलेलीच नाही. 2 महिने 3 महिने होऊन गेली. एकदा सांगितली मी तर येणार नाही, फोन उचलत नाही, काय नाही. आता ती बाई त्या बाळाला सांभाळत बसली. आणि जो नवरा आहे तिचा तिकडे गेला, त्याचे पण आता आईबाप मागायला लागले तू दुसरं लग्न करून घे. हे असं होतं बघा. सुखी संसारामध्ये असं प्रॉब्लेम होते. मग माहेरच्यांनी पण सासरे लक्ष द्यायचं नाही, सासरच्यांनी पण माहेरच्यामध्ये जास्त हस्तक्षेप करायचं नाही, लक्ष द्यायचं नसतं. तेवढंच काय चाललं काय नाही 2 गोष्टी बोलायचं, राम करायचं असते. आती तिथे माती होतं शेवटी. हे असे खूप प्रकरण झालेले आहेत. आता परवाच बघा 8 मुलांची आई, म्हणजे छोटी छोटी मुलं होते, वर्षामध्ये एक असं मूल, म्हणजे 8 वर्ष, जास्त वय नव्हतं त्या बाईचं. आणि एक जावाई असतो, 5 मुलं झाले असतात मुलीचं. मोठी जी मुलगी असते ना सर्वात, तिला पण 5 मुलं झालेले असतात, पण तिची मुलगी नसती. ती त्यांच्या भावकीतली म्हणजे जावची वगैरे अशी मुलगी असते, ती जावाई असतो. मग ती जावाई इकडंच तिकडं सारखं येणं जाणं वाढत होतं. तर 8 मुलांची आणि 5 लेकरांचा बाप, हे दोघंसुद्धा आपल्या लेकरांना सोडून पळून जातात. काय म्हणायचं आता यांना सांगा. हिनी इकडं हा माणूस जे 8 लेकरांना कसं सांभाळायचं, आणि तिकडं ते गेल्यानंतर त्या पोरीनी त्या बाईनी 5 लेकरं कसं समजायचं. गावातल्या गावातसुद्धा आपण म्हणतो गावामध्ये काय नसतं, गावातसुद्धा खेडेगावामध्ये असे प्रकरण व्हायला लागलेत. कारण एकाच घरामध्ये आपण जास्त बिझी असतो, त्या पण बायकांना जास्त बाहेर म्हणजे जायला मिळत नसते, एकलकोंडी होतं त्या बायका. मग त्यांचं हे मन असं होतं बघा, है ना. म्हणून नवऱ्यानेसुद्धा बायकोला कुठंतरी देवाला न्यावं, फिरायला न्यावं, लेकरांना फिरायला न्यावं, महिन्यातून 1दा-2दा. त्याच्यामुळं असं बायका सगळ्या बिघडायला लागल्यात. आणि जेणेकरून सगळीकडं असं वातावरण झालेलं आहे. आता उठकीसूट 3-3, 4-4 लेकरांच्या ज्या आई असतात ते पण पळून जातात. त्यांना ते कशी माणसे भेटतात पळून जायला, देव जाणे.
आणि त्यांचं कसं मन होतं की आपली लेकरं, आपला नवरा, संसार सोडून दुसऱ्यासोबत पळून जायचं. आणि ते किती दिवस सांभाळते, किती दिवस सांभाळणार ते. थोडे दिवस मजा घेतो तो. नवीन बाईची असती, आपली बायको आता झालेलं असते, तिची मजा घेतलेली असती. नवीन येणारे एक थोडे दिवस घेतो मजा, 4-5 महिने, वर्ष 2 वर्ष दिलं तर सोडून, आणि परत तो त्याच्या बायकोकडे. पण हिला कुठं आहे तोंड यायला. आपल्या ह्याच्या कसं आहे देशामध्ये की पुरुषांनी 2 काय 3 लग्न केले तरी त्याला काय वाटत नाही, पण बाईने एक जरी लग्न केलं आणि दुसरं लग्न केलं किंवा दुसऱ्यासोबत गेली पळून, तर तिला मान्य नाही ते, आहे ना. म्हणजे तिला नावं ठेवतात असं. मग ते नावं ठेवतात, आजूबाजूचे लोक म्हणतात, सासरचे म्हणतात आमच्या घरात तू यायचं नाही, घरात पण घेत नाही तिला. तर असे खूप प्रकार व्हायला लागले. त्याच्यामुळं की आपण स्त्रियांनी आपल्या संसारात जास्त लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आपल्या मुलांना, आपल्या घरातले जे सासू सासरे असतात, मोठ्या जाऊ असतात, नणंद असतात, आपला परिवार आपण लक्ष द्यायला पाहिजे, आपला परिवार आपण सांभाळायला पाहिजे. नाहीतर हे असं होतं बघा, जावाई ते सासूच्याच मागं लागते, मुलगी असते ते कामामध्ये व्यस्त असते, काम करायला घरामध्ये नको, बाळाचं बघायला नको, घरात काम करायला नको, जॉब करून यायचं, खायचं, झोपायचं, जायचं निघून, हे तिनं कामामध्ये व्यस्त असते खूप. त्याच्यामुळे असे प्रकार घडायला लागलेत. ह्याला कारणीभूत कोण आहे? आईच आहे, मुलीची आई. तिने म्हणायला पाहिजे, तुझ्या सासरी जाऊन ठेव तू तुझ्या मुलाला, किंवा तू जॉब करू नको, तुझा नवरा एकटा जॉब करतो त्यातच तुम्ही भागवा घर, आहे ना. असं नाही, हां जा तू जा, मी आहे कामाला. तुमचा सपोर्ट आहे ना. जास्तीत जास्त हे आईचा सपोर्ट मुलीच्या सासरी असणे, जास्त लुडबुड करणे म्हणतात त्याला, असं पण म्हणतात. त्याच्यामुळं मुलींचे संसार हे व्यवस्थित होईना झालेत. पण काही ठिकाणी हुशार असतात आई वडील, नाही म्हणतात आपण अजिबात मुलीच्या घरी जायचं नाही, मुलीला पण 4 दिवस आली, राहा बाई, जा तुझ्या घरी म्हणतात. आणि आम्हाला काय तुझ्या घरात नाही तर नाही. तर आता तर काय ते मोबाईलच आलं आहे, त्याच्यामुळं सकाळी दुपारी संध्याकाळी फोनवर पण चालू असते. फोनवरसुद्धा एवढं बोलायचं नसतं, हां मोजकंच बोलायचं तेवढंच. काय नाही तर ते व्हिडिओ कॉल करतात, एकमेकाचं थोबाड बघते उगीच. त्याला काय रोज बघायचं असते काय माहिती आहे. किती बोलायचं असतं, एक प्रमाण असते बोलण्याला. मोबाईल आहे म्हणून कोण तासन तास बोलत बसायचं असते वेड्यावानी. हे असे लोक सगळे बिघडायला लागलेत. त्याच्यामुळं मला खूप म्हणजे वाईट वाटतं अशा बायकांचं, की अशा वागण्यामुळं कसं बिघडायला लागलं आहे. त्याच्यामुळं समाजामध्ये आपलं एक वेगळंच वातावरण तयार झालेलं आहे, की जॉबला जातानासुद्धा स्त्रियांनासुद्धा धोका आहे, त्यासुद्धा सुरक्षित नाहीत. तर आपल्या नवऱ्याला हातभार लावणं खूपच चांगलं आहे. तुम्ही घरामध्ये सुद्धा बसून काहीतरी व्यवसाय करू शकता, जसं टिफिन करू शकता, घरामध्ये करू शकता टिफिन वगैरे. जे एकटे आहेत त्यांना डबे देऊ शकता तुम्ही. तर घरातल्या घरात व्यवसाय करा शक्यतो. आणि खूप आम्ही बघतो आता कारखान्यात तिकडं कामाला जातात ना, महिला कामाला जातात, त्यासुद्धा खूप अशा वॉचमन हे ते बिघडलेले असतात. दिसतं ना आता इथं सगळं, इथंच कारखाने आहेत बाजूला. त्याच्यामुळं वाईट वाटतं हे, घरामध्ये आपला नवरा आहेत, आपली मुलं आहेत आणि हे असं वागतात, म्हणजे दुर्दैवच म्हणायचं. त्याच्यामुळं वाटतं की जाऊ दे देवा, आहे त्याच्यात भागवा, अपेक्षा वाढवू नका. आजकाल बायकांच्या खूप अपेक्षा वाढल्या, त्याच्यामुळे हे असं व्हायला लागले. चला काळजी घ्या सर्वांनी. ज्यांची मुली सासरे आहेत त्यांनी आपल्या सासरची काळजी घ्या. माहेरच्यामध्ये जास्त हस्तक्षेप करू नका. आपला संसार टिकवा, आपला संसार करा, ह्यालाच महत्त्व जास्त आहे. तर मग व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा.